नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे परत एकदा सर्वांचं आपल्या आवडत्या चॅनलवरती. तर मुंबई उच्च न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालयाची जी खंडपीठं आहेत नागपूर आणि छत्रपती संभाजीनगरची, तर त्या तीनही न्यायालयामध्ये जवळपास शिपाई पदासाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. 7वी पास उमेदवार अर्ज करू शकतात. ज्यांनी केलं नसेल तर करून घ्या, एक चांगली संधी आहे. पेमेंटसुद्धा चांगला मिळतोय त्या ठिकाणी. जवळपास एक कॉन्ट्रॅक्ट लेवलची जरी असली तरी तुमच्याकडे कुठं ना कुठं तो अनुभव जो प्रमाणपत्र मिळेल त्याचा तुम्हाला इतरत्र फायदा घेता येईल. त्यामुळं जॉब वगैरे करू शकता. सो त्याच्याशी रिलेटेड किंवा त्याच्यासाठी जो काही पहिला टप्पा आहे लेखी परीक्षेचा, तर त्याच्यासाठी आवश्यक असलेले जे प्रश्न असतील ते प्रश्न आपण आजपासून घेणार आहोत, जे तुम्हाला लेखी परीक्षा क्रॅक करण्यासाठी महत्त्वाची ठरतील. सो आजचा आपला व्हिडिओ जो आहे तो स्पेशली करून उच्च न्यायालयाच्या जे काही संबंधित बाबी तरतुदी आहेत त्याच्या संदर्भात हा आपला व्हिडिओ होणार आहे. त्यामुळे शेवटपर्यंत पहा आणि याच्यासाठी जो काही आवश्यक असलेला सिलेबस, स्टडी मटेरियल जे आहे ते आमच्याकडे उपलब्ध करून दिलेलं आहे. सो ज्यांना कुणाला हवं असेल कॉन्टॅक्ट करून द्या. ओके, सो पहा, पहिला प्रश्न काय म्हणतो की या मुंबई उच्च न्यायालयाचे पहिले भारतीय मुख्य न्यायाधीश कोण होते? म्हणजेच जेव्हापासून स्थापन झालं तेव्हापासून जास्तीत जास्त ब्रिटिश गव्हर्नरनी काय केलं की ब्रिटिश अधिकाऱ्यांची नेमणूक या ठिकाणी न्यायाधीश म्हणून केलेली होती. बाकी नंतर सगळ्यात पहिलं जे भारतीय मुख्य न्यायाधीश होते ज्यांची नियुक्ती या ठिकाणी करण्यात आली, तर त्यांचं नाव आहे MC छागला. ओके, सो यांची नियुक्ती किंवा निवड त्या ठिकाणी झालेली आहे. जवळपास एक सांगायला गेलं तर 1947 मध्ये भारतीय स्वातंत्र्यानंतर, लक्ष ठेवा, हे जे आहे ते झालेले आहेत. ओके, परत न्यायमूर्ती बॅडन पॉवेल हे जे आहेत ना, ते स्वातंत्र्यपूर्व काळात, स्वातंत्र्यपूर्व म्हणजेच भारत स्वातंत्र्य होण्याच्या अगोदर ते या ठिकाणी होते. त्यांची नियुक्ती किंवा जे काही कार्यभार वगैरे आहे ते 1869 मध्ये त्यांनी पाहिलं आहे. ओके, परत पुढे बघायला गेलं की महादेव गोविंद रानडे हे समाजसुधारक तर आहेतच, त्याच्यासोबत यांनी काय केलं की मुंबई उच्च न्यायालयामध्ये ॲज अ न्यायाधीश म्हणून, न्यायमूर्ती म्हणून काम त्या ठिकाणी केलेलं आहे. ओके, परत पुढं बघा, हे PB गजेंद्रगड हे सुद्धा सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते बरं, हेही लक्ष ठेवा. परत जे काही न्यायाधीश असतात किंवा भारताच्या न्यायाधीशांना प्रशिक्षण देणारी राष्ट्रीय न्याय अकॅडमी कोणत्या ठिकाणी आहे? तर हे जे आहे ना, ती मध्य प्रदेशमध्ये भोपाळ या ठिकाणी आहे. एवढं लक्षात ठेवलं तरी चालेल. बाकी याच्याशी रिलेटेड काही असतील तर मला कमेंटद्वारे विचारू शकता. ओके, सो अशाच पद्धतीचे प्रश्न तुम्हाला या ठिकाणी दिसतील ॲज अ कॉमन लेवलचे प्रश्न, कारण का शिपाई लेवल एकदम नॉर्मल लेवलचे प्रश्न दिसतील. सो त्याच्याशी रिलेटेड जसे होतील तसे प्रश्न तुम्ही स्टडी करा. परत सर्वात जुनं उच्च न्यायालय आहे कलकत्त्याचं. याची स्थापना झाली कधी? 1862 मध्ये. आता हे बॉम्बे आणि मद्रास यांची सुद्धा स्थापना 1862 मध्येच झाली आहे. पण लक्षात ठेवा, याचं जे काही उद्घाटन म्हणा किंवा याचं कार्यकाल वगैरे जुलै 1862 मध्ये झाले आणि बॉम्बे आणि मद्रास जे आहे ना ते ऑगस्टमध्ये झालेलं आहे. लक्षात ठेवा. ओके, सो नोट डाऊन करून घ्या. हे अशा पद्धतीचे थोडेफार जे कन्क्लुजन आहे तेच तुम्हाला कन्फ्युजनमध्ये टाकत असतात. त्यामुळं जेवढं जास्त होईल तेवढं व्यवस्थित पाहून घ्या. ओके, सो अशा पद्धतीचं हे स्थापनेसंदर्भात महत्त्वाचं आहे. बाकी राहिला प्रश्न, जे अलाहाबाद आहे ना, हे अलाहाबाद चौथं सर्वात जुनं उच्च न्यायालय आहे. या तिघांनंतर चौथ्या क्रमांकाचं जे 1866 मध्ये स्थापन झालंय ना, ते हे न्यायालय आहे. ओके, सो हे सुद्धा लक्षात ठेवा. बाकी जे काही उच्च न्यायालयाची किंवा उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नेमणूक कोण करतात, तर हे नेमणूक करण्याचं काम किंवा अधिकार जे आहेत ते आपले भारताचे राष्ट्रपती जे असतात त्यांना त्या ठिकाणी हे अधिकार देण्यात आलेले आहेत भारतीय संविधानाने. तर हे जे अधिकार आहेत ते 217 या कलमाअंतर्गत भारताच्या राष्ट्रपतींना या ठिकाणी नेमणूक करता येते. परंतु नेमणूक करत असताना ते काय करत असतात की आपल्या ज्या सर्वोच्च न्यायालयाचे किंवा भारताचे जे सरन्यायाधीश असतात ते भारताचे सरन्यायाधीश प्लस जे राज्याचे राज्यपाल असतात ना, तर यांच्या दोघांची परवानगी, सहमती किंवा त्यांच्या शिफारशीनुसार त्या ठिकाणी ते नेमणूक करण्याचं काम करत असतात. सो हे सुद्धा लक्षात ठेवा. ओके, परत काय दिलं की उच्च न्यायालय हे राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदानुसार स्थापन केलं जातं,
तर भारतीय संविधानामध्ये जे अनुच्छेद 214 आहे ना, याच्या अंतर्गत प्रत्येक राज्यासाठी किंवा 2पेक्षा अधिक राज्यांसाठी एक उच्च न्यायालय असणं अनिवार्य आहे, ते स्थापन करणं अनिवार्य आहे असं भारतीय संविधानामध्ये नमूद आहे. आर्टिकल त्या ठिकाणी हा संबंधित त्या ठिकाणी दिलेला आहे. सो लक्षात ठेवा. बाकी राहिला प्रश्न, हा जो काही अनुच्छेद आहे, कलम म्हणा, अनुच्छेद जो काही आर्टिकल दिलाय, हा आहे सर्वोच्च न्यायालयाच्या स्थापनेशी संबंधित. ओके, सर्वोच्च न्यायालयाच्या स्थापनेशी संबंधित हा जो काही आहे, जे काही उच्च न्यायालय असतात ना, उच्च न्यायालय रीट्स काढतात बघा, रीट्स, तर याच्याशी संबंधित हा अनुच्छेद आहे. बाकी हा 32 सगळ्यांना माहिती असेल की जे काही तुम्हाला मूलभूत अधिकार देण्यात आलेले आहेत, तर त्याची अंमलबजावणीसाठी तुम्ही थेट सर्वोच्च न्यायालयासाठी अर्ज वगैरे करू शकता. ओके, त्या पद्धतीनं आहे. त्यानंतर कोणत्या उच्च न्यायालयाला सर्वाधिक खंडपीठं आहेत, तर गुवाहाटी उच्च न्यायालय जे आहे ना, त्याला सर्वाधिक खंडपीठं आहेत. सध्याला त्याला 3 खंडपीठं त्या ठिकाणी आहेत आणि याच उच्च न्यायालयाकडे जवळपास 4 राज्यांचा कार्यभार चालतो किंवा 4 राज्यांमध्ये हे असलेलं एकच उच्च न्यायालय त्या ठिकाणी आहे. आता त्यांची नावं वगैरे बघायला गेलं तर ती 4 राज्य आसाम आहे, अरुणाचल प्रदेश, नागालँड आणि मिझोरम हे 4 राज्य आहेत आणि 3 खंडपीठं त्या ठिकाणी आहेत. लक्षात ठेवा. आता मूळ खंडपीठं वगैरे जर बघायला गेलं की महत्त्वाचं म्हणजे काय, कोहिम, ऐझवाल वगैरे, इटानगर वगैरे या ठिकाणी आहेत. ओके, सो लक्षात ठेवा. आणि सर्वाधिक खंडपीठं असलेलं उच्च न्यायालय जे आहे ते स्पेशली करून अलाहाबाद उच्च न्यायालय, याच्यामध्ये एकच खंडपीठ लखनौ या ठिकाणी आहे. बाकी कुठलं, हे जे मध्य प्रदेशमध्ये सुद्धा उच्च न्यायालय आहे, बट त्याची 2 खंडपीठं आहेत मध्य प्रदेशमध्ये, जे ग्वाल्हेर आणि इंदोरला आहे. ओके, बाकी आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये जे मुंबई उच्च न्यायालय आहे त्याची 2 खंडपीठं. सो नोट डाऊन करून घ्या. सॉरी, 3 आहेत ना. ओके, महाराष्ट्रात 3 खंडपीठं वगैरे आहेत ना मुंबई उच्च न्यायालयाची. पणजीला एक आहे, नागपूरला आणि छत्रपती संभाजीनगरला. परत मुंबई उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश कोण होत्या? पहिला महिला न्यायाधीश, त्यांचं नाव आहे दीपा केसकर. यांची जी नियुक्ती आहे ती त्या ठिकाणी करण्यात आलेली होती जवळपास 1980 मध्ये. ओके, सो नोट डाऊन करून घ्या. राहिला प्रश्न, या ज्या आहेत न्यायमूर्ती फातिमा बिवी यांची जी नेमणूक आहे किंवा या ज्या आहेत त्या भारताच्या सर्वोच्च न्यायालय जे आहे ना, त्याच्या पहिल्या महिला न्यायाधीश आहेत. लक्षात ठेवा. त्यानंतर परत अन्ना चड्डी ज्या आहेत, अन्ना चांडी ना, सॉरी बरं, हां, या ज्या आहेत त्या केरळ राज्याच्या पहिल्या महिला उच्च न्यायाधीश वगैरे ठरल्या किंवा भारतातल्या सर्वात पहिल्या उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश वगैरे म्हटलं तर या अन्ना चांडी आहेत. हे लक्षात ठेवा. परत पुढं बघा की महाराष्ट्र राज्याचे पहिले स्वतंत्र मुख्य न्यायाधीश म्हणजे 1 मे 1960 नंतर कोण ठरले किंवा कोणाची नियुक्ती वगैरे झाली, तर त्यांचं नाव आहे न्यायमूर्ती AM दाभेकर. हे जे होते ते त्या ठिकाणी 1960 नंतर प्रथमतः जेव्हा हे जे महाराष्ट्र राज्य स्थापना झाली ना, त्याचे पहिले ते न्यायाधीश वगैरे होते, ठरले. परत केंद्रशासित प्रदेश स्वतंत्र, बहुतेक हा प्रश्न थोडं कन्फ्युजिंग आहे, मला कमेंटद्वारे कळून द्या. परत हा वाला प्रश्न तर तुमच्यासाठी सोडणारच होतो. बाकी काही डाऊट असतील नक्की मला कळवा. बाकी अशाच पद्धतीची सिरीज आपण या ठिकाणी कंटिन्यू ठेवायची किंवा नाही हेही मला कमेंटद्वारे कळवा. बाकी काही डाऊट असतील विचारू शकता. बाकी तुम्हाला भेटतो अशा सिरीजसोबत. धन्यवाद.